सॅटेलाइट मधल्या फोटोमध्ये ढगांची जी गर्दी दिसत आहे ती जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात शिरकाव करणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. जर आपण निसर्गाच्या या बदलाचा आढावा घेतला तर यावर्षी पीक हे विक्रमी देखील येऊ शकतं. सरकारकडून काही काळाच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि विशेष देखरेख देखील ठेवली जाणार आहे. अधिकृत हवामान विभागाच्या गुप्त यंत्रणेनुसार सारांश देण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती असणार आहे हे देखील जाणून घ्या असं सांगण्यात आलंय. शेतकरी बांधवांनो, हवामान तज्ञांच्या मते जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये तर अतिवृष्टीची शक्यता आहे. जुलैचा महिना हा आपल्या पिकांसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. या काळात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. पहिली सूचना देण्यात आली आहे की जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नका. जर तुम्ही घाईघाईने पेरणी केली आणि नंतर पावसामध्ये खंड पडला तर दुबार पेरणीचे संकट देखील निर्माण होऊ शकतं. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनासाठी देखील जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतात पाणी साचू नये यासाठी आतापासूनच पाण्याचा निचरा करण्याचे मार्ग तयार ठेवा. त्यानंतर तिसरी सूचना देण्यात आली आहे की तुमच्या गावातील कृषी सहाय्यक आणि हेल्पलाईनशी संपर्कात राहा, कारण जुलै महिन्यामध्ये पावसाची स्थिती ही जिल्ह्यानुसार वेगवेगळी असणार आहे. मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये सध्या जी हालचाल घडते ती सामान्य नाही. हवामान तज्ञांच्या भाषेत सांगायचे झाले तर अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार होत आहे आणि या हालचालीमुळे समुद्रातील बाष्प प्रचंड वेगाने ढगांमध्ये रूपांतरित होत आहेत. हे ढग म्हणजे केवळ पावसाचे ठेंबे नसून ती एक मोठी ऊर्जा आहे आणि जेव्हा इंडियन ओशन पॉझिटिव्ह होतो तेव्हा बाष्पयुक्त ढगांचा वेग हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती धडकतो. सध्या तेच घडतंय. अरबी समुद्रातील ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढग निर्माण करणार आहे आणि हे ढग सह्याद्री पर्वत रांगांना धडकतील तेव्हा अति मुसळधार पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे आणि रेड अलर्टचा धोका देखील देण्यात येऊ शकतो. मराठवाड्याच्या दिशेने जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात दमदार पावसाचं पुनरागमन होणार आहे. पाऊस पहिल्यांदा मध्यम असला तरी देखील काही काळाने तो अति मुसळधार होणार आहे. पिकांसाठी पोषक ठरू शकतो. विदर्भाचा विचार केला तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात जुलैच्या उत्तरार्धात मध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. जुलै महिना हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी पावसाचा असणार आहे, परंतु महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तो अति मुसळधार पावसाचा देखील असेल. अरबी समुद्रातून येणारे हे वारे थेट महाराष्ट्राच्या भूभागावरती आदळल्यामुळे पावसाचा इशारा देण्यात येत आहे. जेव्हा बाष्पयुक्त वारे अडकतात तेव्हा ते कमी जागेत आणि कमी वेळेत प्रचंड पावसाला कोसळून आणतात आणि त्यामुळेच अति मुसळधार पाऊस बरसतो. यामुळे हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचे संकेत हे दिले आहेत.